सर्वसामान्यांना मोठा झटका। आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर सुद्धा 50 रुपयांनी महागले। रिझर्व्ह बँक व्याज दरामध्ये आणखी पाव टक्के कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार। केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपये प्रति लिटरनं वाढ। पेट्रोलियम कंपन्यांना झळ बसणार, ग्राहकांवरती भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार। रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचा राजीनामा, तर 10 लाख रुपये मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मान्य। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज सुनावणी। औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार सूर्यवंशी कुटुंबाची बाजू। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी। एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी। तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका। प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली। राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा। विदर्भामध्ये अंगाची लाही लाही। अकोल्यामध्ये पारा सर्वाधिक 44 अंशांवर। नागपूर, अमरावती, बुलढाणा सुद्धा तापला। पुढील 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। केदार जाधवची क्रिकेटच्या मैदानामधून राजकारणामध्ये एंट्री। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार। आणि आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव। रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात। कुणाल पांड्याच्या 4 विकेट्स। हार्दिक तिलकची वादळी खेळी मात्र व्यर्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।